आणि मी जसं M1 केलं तसं माझ्या इक्विटीमध्ये प्रॉफिट यायला लागले आणि फर्स्ट माझा प्रॉफिट कमी होता. ₹6 काहीतरी 48 पैसे. राइट, राइट, त्याच्याप्रमाणे माझं प्रॉफिट होत गेलं इक्विटीमध्ये. हमेशा 700, 800, 1000, 1200 असे डेली यायचे. राइट. माझा मॅक्सिमम प्रॉफिट म्हणजे झाला होता ऑप्शनमध्ये ₹4776. क्या बात आहे सर. गुड मॉर्निंग ट्रेडर्स. टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण सक्सेसफुल ट्रेडर मीट घेत असतो. त्याच्यामध्ये आज आपल्या सोबत आहेत निलेश सर. येस सर, आम्ही तुम्हाला वेलकम करतो. सांगा आपल्याबद्दल. माझं नाव निलेश वसंत सावंत आहे. मी पनवेलला राहणार आहे, नवी मुंबईमध्ये. माझा जॉब प्रोफाईल आहे आय-टी आणि माझी कंपनी तर शेअर मार्केटचीच आहे, पण माझा प्रोफाईल आय-टीचा आहे, सिस्टमचं. राइट, राइट. तर मी ते बघायचो, त्याच्यामुळे मला शेअर मार्केट खूप म्हणजे आधीच इंटरेस्ट होता. त्याच्यामुळे मी चालू बरोबर. आणि आपलं जॉइन केलेलं आहे. क्या बात आहे. कधीपासून करतायत सर तुम्ही स्टॉक मार्केट? स्टॉक मार्केट मी तर 2021 पासून सुरुवात केलेली. बरोबर. इक्विटीमध्येच करायचो. राइट, पण प्रॉफिट लॉस असायचाच. पण राइट. मग ते कसं खूप आपल्याला लॉस जास्तच व्हायचे मोस्टली. तर बोललो आपण बघूया YouTubeला बघूया आधी. तर YouTubeला मी बघायचो. स्ट्रॅटेजी शिकवायचे 5 मिनिटावर, 2 मिनिटावर काय-काय असायचं भलतं-सलतं. राइट, तर राइट. मी करायचो तसं बघून, पण नाही ते आपल्याला नाही जमलं. तर नंतर बोललो चला आपण कुठलं तरी क्लास लावूया. राइट, बघूया राइट. प्रॉपर आपण नॉलेजेस घेऊन प्रॉपरच जाऊया. कारण क्या आमच्या बात इथे सगळे नॉलेजवालीच आहेत सगळे. है. तर बरोबर, आपण पण बरोबर. बघूया. त्यांना मी भरपूर विचारलं. म्हणजे मी 7 वर्ष झाले त्या कंपनीत काम करतोय. पण ते राइट. लोकं एक म्हणजे झिरो अशी माहिती सांगतात. काहीच माहिती नाही सांगत. पूर्ण लपवून ठेवतात. त्याच्यामुळे मी बोललो ओके. जाऊ दे आपण क्लासेस लावूया, बघूया. पण आता तो हा प्रश्न पडला आता कुठे क्लास लावायचा? काय आहे? प्रॉपर आपल्याला ट्रेनिंग देणारं पण पाहिजेल ना. तर बरोबर. भरपूर व्हिडिओ बघितले. हं, तर हं, हं. सगळे बोलतात ना, हाय-फाय फंडेवाले म्हणजे बोलतात 2,00,000 4,00,000 असे म्हणजे हे घेणारे, ट्रेनिंगचे पैसे ट्रेनिंगचे घेणारे. पैसे. राइट, ॲक्चुअली कसं सगळे टाय-बी, कोट-बीट घालून इंटरव्ह्यू देणारे. तर राइट, राइट. आपल्याला ते काही परवडण्यासारखं नाही त्यांच्याकडे जॉइन करणं. आपण सामान्य राइट. माणूस काय करणार? आपल्याला जे बरोबर, परवडतं तिथेच आपण जाणार आणि तिथे बरोबर, आपल्याला प्रॉपर नॉलेज भेटेल असं. त्यासाठी मी बरोबर. भरपूर व्हिडिओ बघत होतो. तर व्हिडिओमध्ये मला तुमचा व्हिडिओ दिसला राइट, राइट. आणि एकदम सिंपल, एकदम साधा माणूस म्हणजे बोलतात ना आणि त्याच्यामुळे मग बोललो अजून इंटरव्ह्यू घेताना ते जो समोरचा माणूस आता मी जसं इंटरव्ह्यू देतोय, तसं अजून राइट. एक पर्सन होता. तो आय थिंक ओके. शेतकरीच होता. बरोबर. नॉर्मली. पण हे मी राइट. बघितलं कुठेतरी शेतामध्ये इंटरव्ह्यू देत होता राइट, झाडाखाली. राइट, राइट. तर मी बोललो हे तर एकदम बघूया आता हे एवढं जेन्युइन दिसतंय आपल्याला. आपलं पण होऊ शकतं इथे काहीतरी. क्या बात है! क्या बात गरीब है! माणूस दिसतंय, तर आपण पण त्याच कॅटेगरीमध्ये आहेत. आपण काय हाय फंडे नाही आहोत. तर राइट, आपण राइट. पण बघूया, जॉइन करूया काय आहे ते. त्याच्यामुळे मग तो YouTubeच्या खाली स्वाती मॅडमचा नंबर दिसला. तर मॅडमला बरोबर. मी फोन केला. ओके. मॅडमशी बोललो फर्स्ट टाईम. राइट. तर फर्स्ट टाईम मधीच मॅडम एवढ्या माझ्याशी बोलत होत्या छान, म्हणजे बोलतात ना बॉन्डिंग एक प्रकारचे. जसं काय राइट. आमची ओळख आहे ना, भरपूर वर्षापासून आहे. क्या म्हणजे बात है! मॅडम अशा काय-काय सांगत होत्या. आमच्याकडे असं आहे, आम्ही असं करतो. आम्ही म्हणजे प्रत्येक गोष्टी स्टेप बाय स्टेप मला एवढं समजावलं ना, म्हणजे बरोबर. तिथेच मला आहे ना खात्री पडली, की माझं फ्युचर ब्राईट आहे. क्या बात है सर! क्या बात है! वॉव! वॉव! आई एम सो हॅपी. कधी पण फोन केला, की पहिला लगेच कॉल उचलणारच आणि नाही उचलला तर 5 मिनिटाच्या आत फोन येणारच. क्या बात है सर! वॉव! आणि हे बढ़िया. फक्त तुमच्या पूर्ण टीमचं अशी खासियत आहे ना, तुम्ही काय टीमला खाऊ घातलंय आणि काय कसं म्हणजे बनवलंय त्या राइट. टीमला. हं. बापरे! काय बॉन्डिंग आहे तुमच्या टीमची. कुणालाही येस. फोन करा, कुणालाही काही म्हणजे किती ह्याच्यामध्ये असेल. आता समजा नॉर्मल माणूस असं काय आता फोनवर किती वेळा तरी बोललेला असतो. तो बरोबर. वैतागून जातो. बरोबर. ते बोलण्याचं टोनिंग पण चेंज होतं. पण राइट, तुमच्या टीममध्ये कुठल्याही पर्सनला कधीही फोन करा. राइट. व्यवस्थित बोलणार, एकदम सॉफ्टपणे बोलणार आणि तुमचा आन्सर देणारच तुम्हाला म्हणजे एकदम वॉव! सॉफ्टपणे क्या आणि बात! खूप बॉन्डिंग चांगली आहे. थँक यू सो बेस्ट मच सर. एकदम थँक आहे. यू. थँक यू सो मच. थँक यू सो मच.
सर ट्रेडिंग कशी चालू आहे त्याच्याबद्दल सांगा थोडी आम्हाला. ट्रेडिंग तर खूप छान चालू आहे. पहिलं तर मी इक्विटी पासूनच सुरुवात केलेली बरोबर, बरोबर. आणि जॉईनिंग झाल्यानंतर पण इक्विटीवरच होतो 2-3 एक्झॅक्टली. महिने. M1 चा कोर्स संपला. राइट. जसा M1 म्हणजे आपलं बोलतात ना, आपण बालवाडीमध्ये गेलो. राइट, राइट, म्हणजे शेअर मार्केटचं झिरो नॉलेज असतं. पूर्ण क, ख, ग असं शिकवणं होतं. म्हणजे राइट, पूर्ण राइट. बेसिक पासून काय काय असतं मार्केट, कुठली कॅन्डल असते, सगळं म्हणजे ए टू झेड पहिलं M1 मध्ये आपल्या कोर्समध्ये होतं, बेसिक कोर्समध्ये. तर खूप छान झालं आणि मी जसं M1 केलं तसं माझ्या इक्विटीमध्ये प्रॉफिट यायला लागले आणि फर्स्ट माझा प्रॉफिट कमी होता. ₹6 काहीतरी 48 पैसे. त्याच्यानंतर मी सुरुवात केली तर हं, हं. माझं आपल्या जसं ट्रेनिंग प्रमाणे रिस्क मॅनेजमेंट सगळं काय, राइट, राइट, त्याच्याप्रमाणे माझं प्रॉफिट होत गेलं इक्विटीमध्ये. पण जसं राइट. M1 माझं संपलं ना, तसं बोललो बघूया आता ऑप्शनमध्ये बघूया, ट्राय करूया. हं, हं, हं. बघूया तरी काय होतंय. काय मी होतंय? ऑप्शनमध्ये घुसलो. राइट, ऑप्शनमध्ये राइट, घुसलो मला खरंच 2 स्ट्रॅटेज्या फक्त हं, हं. M1च्याच फक्त. 2च राइट, स्ट्रॅटेजी जास्त नाही. एवढं क्लास चालतात ना, एकदम बाप आहेत. चालणारच त्या. राइट, राइट. म्हणजे 100% चालतात. क्या बात है सर! तर थँक यू. त्याच्यावर मला डेली ₹1000 प्रमाणे यायला लागले पैसे आणि मी तो आपल्या ग्रुपवर पण शेअर करायचो. आपला राइट, प्रोपासचा ग्रुप आहे त्याच्यावर मी शेअर करायचो माझा प्रॉफिट. हमेशा 700, 800, 1000, 1200 असे डेली यायचे. राइट, 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 तर राइट. चांगलं म्हणजे मला प्रॉफिट सुरू झालेला आहे. असा काही प्रॉब्लेम नाही आणि आता पण आहे. माझा मॅक्सिमम प्रॉफिट म्हणजे झाला होता ऑप्शनमध्ये ₹4776. क्या बात है सर! क्या बात है! हां. असा वॉव! माझा आत्तापर्यंतचा प्रॉफिट आहे ना, ॲट लीस्ट 1-1.5 लाखाच्या वरतीच गेला असेल. मी वॉव! मिनिमम आता मी तेवढी काउंट नाही केली. पण मी जेव्हा M1 जॉइन केला डिसेंबरमध्ये राइट, 2023च्या. M1 जसं संपलं ना, जसं मार्च चालू झाला, राइट. तर टॅक्सचं येतं स्लॅब. टॅक्स भरावं लागतं. राइट, राइट, राइट. तर मी एवढे कमवले ना, मला टॅक्स भरावं लागलं. पण अ, मला टॅक्स भरावं लागलं. माझ्या अकाउंटंट बोलतात, "एवढा कुठून पैसा काढलास तू?" मग कारण मी कुणाला काही सांगायचो नाही. राइट, राइट, मला राइट, इथे राइट. ऑफिसमध्ये माझ्या कोण सांगायचं नाही, तर मी कशाला सांगू मी काय करतो ते. बरोबर. मी सांगायचो परफेक्ट. पेपर ट्रेड करतोय. अजून पण तेच सांगतो पेपर ट्रेड करतोय. राइट, राइट, राइट. क्या बात है मग सर! आई एम व्हेरी हॅपी सर. सांगायचं. आई एम व्हेरी आणि हॅपी. फ्युचरचं पण टेन्शन नाहीये. पेन्शन असो नसो काय गव्हर्नमेंट सर्व्हंट नाही असो काही नाही. आपलं क्या बात है! ह्याच्यामधून घर बसल्या आपण 10 मिनिटं जरी दिली, अर्धा तास जरी दिला तरी आपले दिवसभराचे पैसे निघतात आहेत. क्या बात है सर! क्या बात है सर! आय एम व्हेरी हॅपी सर. म्हणजे तुम्हाला बघूनच मी एवढा खुश आहे ना, की अ, जो विचार होता फ्युचरचा विचार संपलाय. याच्यापेक्षा चांगलं काय असू शकतं? खूप भारी आणि सर. सर खूप हे तर माझं तर झालं. माझ्या वाईफला पण मी आणून दिलं तुमच्या इव्हेंटमध्ये पण आणलेलं. येस, तेव्हा येस, पण येस. मी माहिती बोललो, आहे ना. की माझ्या वाईफनी पण सुरुवात केली आहे. रिपीट बॅचमध्ये राइट, अ, तिलाच टाकायचं होतं, शेअर मार्केटमध्ये घुसवायचं होतं. माझं काही नाही होतं. मला फक्त राइट. बघायचं होतं तुम्ही कसे म्हणजे काय शिकवता काय? परफेक्ट, पण खूप परफेक्ट. छान झालेलं म्हणून मी तिला पण टाकलं आणि ती पण माझ्याबरोबर म्हणजे रेडी झाली. आता कमवते ती पण 1000 माझ्यासारखेच येतात पैसे तिला पण आणि मला वॉव! स्क्रीनशॉट पण पाठवते. क्या बात है सर! दोघेही आता कमवायला लागले. दोघांना आणि मेन मिळून म्हणजे तर कसं इन फ्युचरमध्ये मी असो या नसो, तिला कोण बघणार? तिला इंडिपेंडेंट बनवून टाकली मी. वॉव सर! क्या बात है सर! क्या बात है! खूप छान सर, खूप छान. बेस्ट. बेस्ट थिंग सर. आय एम व्हेरी हॅपी दोघांसाठी पण. म्हणजे फ्युचरची चिंता मिटून गेली. ₹6 पासून जर्नी सुरू झाली ती तुमची जर्नी आज टॅक्स भरण्यापर्यंत पोहोचली. म्हणजे ऐकूनच मी इतका खुश आहे ना, आजचा दिवस जसं तुम्ही म्हणताय माझ्याशी बोलून सॅटिस्फाईड झाला. तसं आजचा दिवस माझं हे ऐकून सॅटिस्फाईड झाला, की येस, प्रो पाथ इज डूइंग राइट. बरोबर ना? बरोबर सर, खूप छान एकदम. राइट सर. आणि तुमच्या टीमचा म्हणजे अजूनही फोन येतो, तुमची ट्रेडिंग कशी चालू आहे? काही राइट. तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? आता मला जॉइन होऊन 1-1.5 वर्ष झालं असेल आय थिंक 1 वर्ष. क्या तरी बात पण है! फोन येतो पूजा मॅडमचा, स्वाती मॅडमचा, काय कशी चालू आहे तुमचं? म्हणजे राइट, राइट. एवढं म्हणजे बोलतात ना, लहान मुलाला कसं, "बाबा जेवलास काय? काय करतोय?" सगळं लक्ष देतात ना लहान मुलांकडे. राइट, राइट, काय राइट. नक्की पोरगा आपला काय करतोय? बरोबर. तर तसं सगळं म्हणजे तुमची टीम पूर्ण तुम्ही तसं इन्स्ट्रक्शनच दिलं असणार.
येस, तो आमचा तसं तुमच्या टीमला घडलेलं मॉर्निंग आहे. कॉलच होतो तसा, की आपण हो. त्यांनी दिलेला शब्द पाळणे हीच आपली प्रथम जबाबदारी. कारण आपण बोलतो ना, ती जबाबदारी अशी की काय पाहिजे सर? मग तुम्ही सांगता, "सर आम्हाला अशा-अशा गोष्टी हव्या आहेत." मग तुम्हाला दिलेली कमिटमेंट ती फेक नाही झाली पाहिजे, ती मेक झाली पाहिजे. हे आम्ही याच्यावरती काम करतो. जी कमिटमेंट दिली जाते, जे शब्द वापरले जातात, जे होणार आहे तेच येस म्हणा, जे होणार आहे स्पष्टपणे नाही सांगा. आणि मग एक वेळा सांगितलं ना, की "येस सर, तुम्ही आम्ही सांगितलेला फॉर्म्युला वापरला, आम्ही सांगितलेल्या स्टेप्स फॉलो केल्या, तर तुम्ही ट्रेडर बनाल." तर त्याच्यावरती आम्ही काम करत राहतो. तुम्ही राहा, नाही राहा, आम्ही फोन करून सांगतो, "सर चालू करा, गेलंय ट्रेडिंग, बंद केलंय तर चालू करा, परत रिपीट बॅच करा." ही आमच्या संभाषणातली गोष्ट आहे सर. खूप छान आहे. येस. लाईफ टाईम सपोर्ट बोलतात ना, ते खरंच आहे. राइट, तुम्ही राइट. सोडत नाही असं म्हणजे तुमची कुठलीच टीम म्हणजे तुमचे टीम मेंबर पण नाही आणि तुम्ही पण नाही. येस, खूप येस, छान येस. चाललंय, खूप छान. क्या बात है सर! म्हणजे ह्या वर्षी पुन्हा एकदा स्टेजवरती तुमचं स्वागत राहीलच, आहे की नाही ओके सर. थँक यू सर. कॉन्ट्रिब्युटर थँक यू सो म्हणून. मच. येस. राइट सर. खरंच खूप छान हा व्हिडिओ बनेल आणि तुमच्यासारख्या लोकांमुळे बाकी जे लोकं विचार करताय, की कुठे ऑथेंटिक एज्युकेशन घेतलं पाहिजे, त्याला एक सल्ला मिळेल. बरोबर ना? धन्यवाद सर. थँक यू सर. येस, थँक यू, थँक येस. यू.